चला तर मंडळी, पितृपक्षात आवर्जून केला जाणारा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ करूया। हिरवी मिरची, लसूण, जिरे पाणी न घालता वाटण केलं, हलक्या हाताने दाबून भरलेलं 1 वाटी बेसन पीठ, त्यामध्ये मीठ घातलं। 1 वाटी बेसन पिठासाठी 1.5 वाटी पाणी थोडं थोडं करून घालायचं। लम्प फ्री बॅटर तयार झालं। कढईमध्ये तेल, हिंग, मिरची, लसणाचं वाटण परतून घ्यायचं। कोथिंबीर, हळद घालायची, गॅस कमी ठेवायचा। बेसन पिठाचं मिश्रण घालायचं, सतत मिक्स करत कमी आचेवर घट्ट गोळा होईपर्यंत शिजवायचं। 6-7 मिनिटं लागतात। झाकण ठेवून कमी आचेवर 2 मिनिटांची वाफ काढायची। एकदा मिक्स करून परत 2 मिनिटांची वाफ काढायची। परफेक्ट असं पाटवडीचं मिश्रण शिजलं। गरम गरम मिश्रण तेल लावलेल्या ताटामध्ये थापून घ्यायचं। गार्निशिंगसाठी तीळ, खोवलेलं ओलं नारळ, कोथिंबीर घालून एकदा थापायचं। संपूर्ण गार करायचं। गार करून घेतल्यानंतर आवडेल तशा पाटवडी कट करून घ्यायच्या। अगदी सुंदर, सुबक, लुसलुशीत पाटवडी तयार झाल्या। तुम्हीही ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।